मी अश्विनी आणि अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्लावर्स कसं बनवायचं कापडापासून ते शिकायचं आहे। तर पहा मैत्रिणींनो, या ब्लाउजची जी डिझाइन आहे ती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तर तो पण व्हिडिओ नक्की बघा। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाउजची डिझाइन आणि हे फ्लावर्स आपल्याला आता बनवायचं आहे। तर सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, ज्या आपल्याला कापडाचं फ्लावरच्या पाकळ्या करायच्या त्या कापडाच्या आपल्याला असे 7 काप कट करून घ्यायचे आहेत आणि त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला 3 इंच ठेवायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी इथं 7 पाकळ्यासाठी कापड कट करून घेतलेला आहे। त्यानंतर अशी डबल आपल्याला घडी घालायची आहे त्रिकोणमध्ये आणि डबल धागा सुईमध्ये होऊन 4 पदरी धागा करायचा। त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही पाकळी इथं स्टिच करून घ्यायची आहे। तर पहिली पाकळी आपली तयार आहे। आता दुसरी दाखवते। सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पाकळी पण तयार करायची आहे। तर पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही पाकळी इथं तयार होत आहे। तर या सगळ्या पाकळ्या आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत। फक्त सुई आणि धाग्याच्या मदतीने आपण काय करत आहोत, हे फ्लावर्स बनवत आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फ्लावर्स बनवून त्यानंतर ब्लाउजच्या डिझाईनवर, त्यानंतर आपण स्लीवला जी डिझाइन बनवतो तिथे पण हे ऍड करू शकतो। हे फ्लावर्स आपण घरच्या घरी बनवून खूप सुंदर अशा आपल्या ह्या पाकळ्या सगळ्या स्टिच करून झालेल्या आहेत। बघा, आता आपल्याला काय करायचं, इथं अशी गाठ मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने ओके असं ओढून घ्यायचं आहे धागा। बरोबर सगळ्या पाकळ्या एका जागेवर येतात। त्यानंतर आपल्याला अशी गाठ मारायची आहे, पॅक अशी 2-3 गाठ मारून घ्यायच्या आहेत, एकदम पॅक, सुटलं नाही पाहिजे। त्यानंतर बघा, उलट्या बाजूला आपल्याला हे असं टिच करून घ्यायचं आहे। उलट्या बाजूला टिच करायचंय काय। त्यानंतर बघा, एक शो बटन असतंय आपलं मॅचिंगचं घ्यायचं आणि असं मध्यभागी हे टिच करून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे जे आपले पाकळ्यांचे जे मध्ये मध्ये कापड आलेलं असतं ना, ते झाकून जात असतं। हे बटन टाकल्यानंतर हे बटन आपल्याला 2-3 टाके मारून इथं टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे फिट एकदम करून घ्यायचं आहे, निसटलं नाही पाहिजे। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे बटन इथं पॅक केलेलं आहे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले व्हिडिओ असतात मैत्रिणींनो, तुम्हाला पण लगेच समजतं। आता आपण हे काय करायचंय, उलट्या बाजूला सुई आपल्याला कट करून घ्यायची नाही, उलट्या बाजूला परत 1-2 टाके मारून इथं सुई ठेवायची आहे। हे पहा, सरळ बाजूला अजिबात कापड दिसत नाही, जे आपण बटन टाकलं ना शोचं, त्यामुळे ते कापड झाकलं जातं। तर खूप सुंदर असं आपलं हे इथं फुल तयार झालेलं आहे बघा। आता आपण रेबिन कशा बनवायच्या ते बघूया। तर रेबिनसाठी पण आपण नेटचंच कापड यूज केलेलं आहे। लांबी याची 15 इंच आहे आणि रुंदी याची 3.5 इंच आहे। अशा पद्धतीने आपले 2 कापड कट करून घेतलेले आहेत सेम। त्यानंतर बघा, अशी घडी घालून घेतली आणि त्यानंतर अशी क्रॉस शिलाई मारायची अगोदर आपल्याला आणि परत सरळ खाली। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई मारायची आहे। दुसऱ्या पट्टीला पण सेम आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, त्यानंतर बघा, आपल्याला इथं असं कट करून घ्यायचं आहे आणि छोटंसं असं कट मारायचं आहे टोकावरती, जेणेकरून ते टोक आपल्याला व्यवस्थित दिसेल सरळ बाजूला काढल्यानंतर। त्यानंतर बघा, सुई घेतलेली आहे मी जाड आणि ती अशी इथं पकडलेली आहे, फक्त पकडलेली आहे। आणि पुढचा जो कपडा आहे इथं आपल्याला सुई गुंतवायची आहे, पुढे निघली नाही पाहिजे सुई। हे पहा, फक्त पुढचा कपडा आपल्याला दोन्ही बोटाच्या साहाय्याने आपल्याला पाठीमागे टाकायचा आणि सुई जाग्यावर ठेवायची। तुम्ही इथं आपली रिफिल असते ना पेनाची, त्यांनी सुद्धा ही पट्टी अशी काढू शकता रिफिलने। मी इथं सुईच्या मदतीने काढलेली आहे। जी पट्टीची बाहेरची बाजू होते, जी आपण शिलाई मारलेली बाजू होते उलटी, ती आतमध्ये गेलेली आहे आणि सरळ बाजू बाहेर आलेली आहे। अशा पद्धतीने मी इथं ही रेबिन म्हणतो आपण, ती आपण इथं काढलेली आहे बघा। तर याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची पण रेबिन काढून घ्यायची आहे।
खूप सुंदर आपली ही रिबीन इथं तयार आहे मैत्रिणींनो. इथं तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता आणि व्यवस्थित अशी ही रुंदी जी आहे रिबीनची ती दिसायला हवी. त्यामुळे मी आतमध्ये जो कपडा गेला होता तो असा बाहेर काढून घेतलेला आहे. तर पहा सुंदर अशी आपली ही रिबीन इथं तयार आहे. आता आपण दुसऱ्या साईडची पण काढूया. तर बघा दुसऱ्या साईडची मी ना जी आपली विणकामाची सुई असते ना ती घेतलेली आहे आरीवर्कची. त्यानंतर बघा सुईची जी पाठीमागची बाजू आहे ती जागेवर धरलेली आहे आणि पुढचा कपडा मी पाठीमागे खेचत आहे अशा पद्धतीने. तर पहा सुई धाग्यापेक्षा या सुईने आपली ही रिबीन जी आहे ती एकदम परफेक्ट क्लिअर बाहेर निघलेली आहे. दोरा सुद्धा कुठे अडकलेला नाहीये. 2 रिबीन ज्या होत्या आपण 2 सुईच्या मदतीने आपण बाहेर काढलेल्या आहेत. आता प्रत्येकीकडे आरीवर्कची सुई असेल असं काही नाही. तर मैत्रिणींनो तुम्ही पेनाची रिफिल जरी यूज केली तरी चालेल. तर पहा आपल्या 2 रिबीन इथं आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण हे टिच करायला घेऊया. तर पहा आता इथं आपण हा बॅकचा पार्ट घेतलेला आहे गळ्याचा. या ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईनचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर तो पण नक्की बघा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असं आणि अतिशय सावकाश मी तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन दाखवलेली आहे. या ब्लाऊजच्या डिझाईनला आपण ट्रान्सफर ब्लाऊज असं म्हणत असतो. तर ट्रान्सफर ब्लाऊज गळ्याची डिझाईन तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ अतिशय सावकाश आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. तुम्हाला एकदा व्हिडिओ बघितला की लगेच लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तर पहा मैत्रिणींना आपण ह्या 2 रिबीन ज्या आहेत ते इथं सेट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा आपण जे फ्लावर्स म्हणजे फूल बनवलं होतं ते आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. आपण सुई बाजूला काढली नव्हती फुलामधली. तर पहा 3-4 टाके मारून आपल्याला हे फूल इथं सेट करून घ्यायचं आहे. फिट्ट करून घ्यायचं आहे. निघलं नाही पाहिजे. ब्लाऊज जरी धुतला गेला तरी पण हे फ्लावर जे आहे ते अजिबात निघलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 4-5 टाके मारून हे फूल इथं सेट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर ट्रान्सफर ब्लाऊज गळ्याला आपण अशा पद्धतीने फ्लावर्स बनवून अजून वेगवेगळे फ्लावर्स असतात. भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या YouTube चॅनलवरती. तर ते व्हिडिओ नक्की बघा. तर पहा मैत्रिणींनो खूप सुंदर आपला हा ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देत असते. त्यामुळे तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.